हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 5 तयाचे बिसाट शब्द याचा भाग 4 ऐकूया. मी माझ्यावरून सांगतो, या देहाला कधीही काहीही होईल. क्षणमप्यवतिष्ठते श्वसन यदि जंतुः ननु लाभवान असौ. एक क्षणभर जरी मनुष्य जिवंत राहिला तरी त्याला मोठा लाभ झाला असं समजावं. त्यानं त्याचा उपयोग करून घ्यावा. विशेषतः साठीनंतर तर एक क्षणही वाया दौडू नये. हरिस्मरण करावं. हरिस्मरण, गीता, ज्ञानेश्वरी यात वेळ घालवावा, तर त्याचं जीवन धन्य होईल. पोटापुरतं अन्न, अंगभर वस्त्र आणि निवाऱ्याला जागा एवढं मिळालं की हरिस्मरण करावं. मनुष्य एकदा परिपूर्ण झाला की त्याला माझं तुझं राहत नाही, मला काही मिळवायचं आहे असंही राहत नाही. त्याची सहज कामं चालतात आणि ती उत्तम होतात. ती दुसऱ्याच्या कल्याणाचीच होतात. त्याच्याकडून कुणाचं अकल्याण होत नाही. कुणी त्याच्याकडून दुखावला जात नाही. त्याच्या अवतीभोवती येणाऱ्या मंडळींना त्याच्याकडून आनंदच मिळतो. या लक्षणांवरून समजावं की हा पूर्ण झाला. असा ज्ञानी पुरुष इतरांसारखा व्यवहारही करतो, बोलतो, चालतो. पण व्यवहार त्याच्या बोधाच्या आड येत नाही. तो सर्वांवर प्रेम करतो. सगळे त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या प्रेमाच्या आड काही येत नाही. जनी जनार्दन वोळला मग काय उणे तयाला, अवघड आहे लोकाला राजी राखणे. जनी जनार्दन एकदा आपलासा झाला की मग त्याला काही कमी पडत नाही. पैशाला, कीर्तीला, सुखाला काही उणं नाही. त्याला सगळं मिळतं. पण तो प्रसन्न होण्यासाठी आपलं सर्वस्व द्यावं लागतं. मी माझं टाकायला लागतं आणि सर्वांवर प्रेमच करायला लागतं. मग सगळे विश्वची मंगलमय हे नुरे आप परता, सुष्ट दुष्ट त्या स्त्री अन पुरुषी एकची समरसता, असं त्याचं होऊन जातं. परमेश्वर हा मनाचा, इंद्रियांचा विषय नाही. म्हणजे तो इंद्रियांना कळणारा नाही, दृष्टीला दिसणारा नाही, मनाला भासणारा नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असं त्याच्याविषयी म्हणतात. असा हा परमेश्वर आपल्या अनुभवाला यायचा कसा, हा नेहमी प्रश्न असतो. लोकांचा परमार्थ म्हणजे एखादी परमेश्वराची मूर्ती करून त्या ठिकाणी ते भाव ठेवतात. तो भाव आवश्यक आहे, पण खरा परमेश्वर आपल्या हृदयातच आहे. इतकंच नव्हे तर तोच मीही आहे. परमेश्वर जसा सच्चिदानंद तसा हा देह धारण करून आलेला मी जीवही सच्चिदानंद आहे. सत म्हणजे अव्यय, अविनाशी, अखंड असणारा. मी देखील जन्म मरण रहित आहे. सुख दुःख व्याधी देहाला आहेत, मला नाहीत. मी देह मन बुद्धीपासून अत्यंत वेगळा असून त्याचा साक्षी आहे. ज्याला देह मन बुद्धीच्या सगळ्या चेष्टा कळतात तो आत्मा कैसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. परमेश्वर बोटानं दाखवता येण्यासारखा नाही, पण जो परमात्मा निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार सर्व रूपानं नटलेला आहे. जो राम, कृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा या रूपानं साकार झाला तोही तितकाच खरा आहे. जसं नुसतं गोडी म्हटलं की कळत नाही, पण जिलबी खायला दिली की कळते. तसं निर्गुण परमात्मा आपल्याला कळत नाही, पण तो सगुण रूपानं आपल्याला कळतो. ज्ञानोबा स्वरूपानंदांसारखे थोर थोर संत हे परमेश्वर स्वरूपच असतात. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी. अध्यात्मज्ञानानं परिपूर्ण झालेले संत हे भगवत स्वरूपच असतात. म्हणून अशा संतांना पाहावं, त्यांचे आचारविचार पाहावे, बोलणं ऐकावं, त्यांचं प्रेम अनुभवावं, म्हणजे परमेश्वर अनुभवल्यासारखंच होतं. माझ्यासारख्याचा तर तो नित्य अनुभवच आहे. मला परमेश्वरापासून कधीच दूर गेल्यासारखं वाटत नाही. तो अखंड माझ्या जवळच आहे. प्रेम हे मनुष्याला स्वाभाविक आहे. प्रेम हा त्याचा स्वभाव आहे.
हे प्रेम व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचं आहे. या स्वाभाविक प्रेमाच्या आड काय येतं की ज्यामुळे ही प्रेमगंगा लुप्त होऊन जाते? असं पाहिलं तर काम, क्रोध, मत्सर, दंभ, अहंकार इत्यादी विकार, नाना कल्पना, माझं तुझं हे आड येतं. वस्तुतः प्रेम हे अंतःकरणात आहेच. प्रेम करा असं कुणाला सांगायला लागत नाही. पती पत्नी, मायलेक, गुरु शिष्य, देवभक्त या व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही क्षेत्रात प्रेम असतं. प्रेम काय हे समजून घेण्यासाठी नारदीय भक्तिसूत्रासारखे ग्रंथ वाचायला नकोत. व्यवहारात हे प्रेम खाली येताना दिसतं, कारण त्यात नाना विकारांचं मिश्रण असतं. पारमार्थिक प्रेमात हे अपेक्षित नाही. शुद्ध निरहंकारी निष्काम प्रेम अपेक्षित आहे. तेव्हा व्यावहारिक प्रेम आणि पारमार्थिक प्रेम अशा प्रेमाच्या दोन बाजू नसून व्यावहारिक प्रेम उंच पातळीवर केलं की ते पारमार्थिक प्रेम होतं. जसा एकच आनंद प्रत्येक विषयापासून आपण घेत असतो, तोच आनंद काय खावं, किती खावं, काय बोलावं, किती बोलावं याचा विचार करून मर्यादेत घेता आला तर अधिक चांगलं. आणि त्या आनंदाचा विषय जर परमात्मा असेल तर तो आनंद अधिक उंच पातळीवर जातो. असा एक आनंद आहे की जो निर्विषय आहे, विषयाशिवाय मिळणारा, आपल्या ठिकाणी स्वस्थ राहिल्यानं मिळणारा स्वरूपाचा आनंद आहे. तो आनंद अधिक उंच नेणारा आहे. त्याप्रमाणे प्रेमाचा जो विषय असेल त्यानुसार प्रेम खालीवर होतं. समोर येणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुणदोष त्या प्रेमामध्ये येतात, तेव्हा ते प्रेम थोडं खालच्या पातळीवर येतं. भक्ताचं निर्गुण निराकार परमात्म्यावरचं सोहमबोधानं होणारं अखंड प्रेम हे खरं पारमार्थिक पातळीवरचं प्रेम. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.